नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत टी टाईम कॉफी केक। अगदी भारी आणि भन्नाट अशी याची टेस्ट लागते। जर तुम्ही एकदा हा केक बनवलात ना तर नेहमी तुम्ही हा केक बनवून खाल ह्याची मला खात्री आहे। चवीला खूप भन्नाट लागतो आणि बनवायला अगदी सोपा। आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण हा केक बनवणार आहोत। अगदी सोपा आहे बरं का, आणि ह्यासाठी आपल्याला कोणताही ओव्हन, कुकर काहीच लागत नाही। आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे मेजरिंग कपने पाव कप दूध घेतलेला आहे। दूध हे आपल्याला कोमट दूध वापरायचं आहे। कोमट दुधामध्ये आपण इथे 2 पाउच नेसकॅफेचे घालणार आहोत। जर तुमच्याकडे असे पाउच नसेल आणि आपल्याकडे मोठी बाटली असेल तर 2 चमचे आपण इथे कॉफी पावडर घालणार आहोत। कॉफी पावडर आपल्याला आधी दुधामध्ये मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे कॉफी पावडर आपल्या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल आणि छान अशी टेस्ट आपल्या केकला येईल। तर आता आपण ही जी कॉफी आहे ही एका कोमट दुधामध्ये मिक्स करून बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ती वितळली जाईल आणि मस्त हे मिश्रण तयार होईल। आता आपल्याला काय करायचं आहे, एक मोठं बाउल घ्यायचं आहे। त्या बाउलमध्ये आपण घालत आहोत अर्धा कप दही। तर इथे दही वापरताना अजिबात आंबट दही वापरायचं नाही। जे ताजं दही आहे ना त्या ताज्या दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर इथे मी अर्धा कप दही घातलेला आहे आणि इथे मी घालत आहे अर्धा कप साखर। तर तुम्ही इथे पिठी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। साखर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आणि पिठी साखर तयार होते। आता आपण एका विस्करने हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपली साखर चांगली वितळली जात नाही। तुम्ही असंही करू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, साखर, तेल आणि बटर एकत्र असं मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकता। आता इथे मी 2 चमचे बटर घातलेला आहे, पण बटर घालताना माझं जी व्हिडिओ आहे ती थोडीशी स्किप झालेली आहे। तर इथे मी 2 चमचे बटर आणि पाव कप तेल घातलेलं आहे। तर इथे मी सनफ्लॉवरचं तेल घातलेलं आहे। तुम्हाला आपल्याला इथे शक्यतो वास नसलेलं, उग्र वास नसेल शेंग तेल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा कोणतंही सोयाबीनचं तेल इथे वापरायचं नाही आहे, तर आपल्याला सनफ्लॉवर ऑइल वापरायचं आहे, जेणेकरून त्याला वास नसतो म्हणून। तर आता हे सगळं मिश्रण तेल, दही आणि बटर, साखर हे सगळं छान असं मिक्स झालं पाहिजे। तुम्हाला मिक्सरमधनं वाटून बारीक करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता। आता हे मिश्रण चांगलं ढवळून झालेलं आहे। आता त्याच मिश्रणावर आपण एक चाळणी ठेवायची आणि मेजरिंग कपने बरोबर मोजून आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे 1 कप। तर इथे ह्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही केक बनवाल तर तुमचा केकसुद्धा असाच तयार होईल। आता इथे आपण 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली आहे आणि हाफ टेबलस्पून आपण घेत आहोत बेकिंग सोडा। हे बघा, आणि हे सगळं मिश्रण जे कोरडं मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही केक बनवता तेव्हा मिश्रण चाळून जर घेतलं तर आपला केक अजिबात बसत नाही किंवा घशाला दाटत नाही। अगदी मस्त आणि स्पॉन्जी हा केक तयार होतो। आता इथे साईडला थोडासा जो मैदा आहे तो सांडलेला आहे ते मी स्वच्छ करून घेते, पण त्याआधी आपण इथे बेकिंग पावडर, बेकिंग सोड्याचा वापर केला आहे, त्यामुळे आपल्याला पटकन हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता मिश्रण मिक्स करताना आपल्याला कट अँड फोल्ड मेथडचा वापर करायचा आहे, म्हणजे जे मिश्रण आहे ते चांगलं फ्लफी आणि आपला केकसुद्धा फ्लफी आणि स्पॉन्जी तयार होतो। जर तुम्ही ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तुमचा केकसुद्धा अगदी भन्नाट असा तयार होईल। आता तुमच्याकडे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इनोचा वापरसुद्धा इथे करू शकता। पण इनो वापरताना कोणतंही उग्र वासाचं इनो न वापरता शक्यतो ब्ल्यू कलरचं जे साधं इनो असतं त्याचा वापर करायचा आहे आणि कट अँड फोल्ड मेथडनेच हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला इथे वाटलं की थोडंसं दूध घालायला हवं तर तुम्ही इथे 2 चमचे दुधाचा वापर करू शकता आणि मस्त असं हे मिश्रण तयार होतं। आता बाजूला मी एक पातेलं चांगलं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 10 मिनिटापूर्वी, आणि इथे मी एक बेकिंग ट्रे घेतला आहे
त्याला बटर पेपर लावून घेतला आहे, तेल लावून घेतलं आहे सगळीकडे चारी बाजूने आणि हा बेकिंग ट्रे आपण तयार करून ठेवलेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपण घालत आहोत चोको चिप्स. तर चोको चिप्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातले तरीसुद्धा चालेल, पण चोको चिप्स घातल्याने ह्याला अधूनमधून चॉकलेट फ्लेवर येतो आणि भारी लागतो. आता आपल्याला इथे कोणतंही इसेन्स आपण वापरलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त अर्धा चमचा किंवा अगदी 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स इथे घालू शकता. आता आपण जे बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून घेतला आहे त्याच्यावर हे मिश्रण घालून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 वेळा चांगलं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातले जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील. हे बघा 2-4 वेळा मस्त असं टॅप करून घ्यायचं आणि वरूनसुद्धा आपण इथे चोको चिप्स टाकून घेणार आहे, म्हणजे वरतूनसुद्धा ह्या केक दिसताना सुंदरच दिसेल आणि अधूनमधून ते चोको चिप्स लागतात ते अतिशय भारी लागतात. आणि ह्या चोको चिप्सला मी 1 चमचाभर मैदा लावून घेतला आहे, जेणेकरून चोको चिप्स हे खाली जाऊन बसणार नाही. आता हे पातेलं मस्त असं प्रीहीट झालेलं आहे. ह्या प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आपण हे जे केकचं टीन आहे हा टीन ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पक्क झाकण ठेवायचं आहे. त्यावर आता एखादी जड वस्तू ठेवूया, जेणेकरून यातली वाफ निघून जाऊ नये म्हणून. आणि 50 मिनटं आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे. आणि जर हा केक तुम्ही ओव्हनमध्ये बनवणार असाल तर तुम्हाला 180 डिग्रीवर 40 मिनटं हा केक शिजवून घ्यायचा आहे. आणि प्रीहीट केलेला ओव्हन आपल्याला हवा आहे. 10 मिनटं चांगला प्रीहीट करून घ्यायचा आहे. आता 50 मिनटं झाली आहेत आणि आपला केकसुद्धा मस्त तयार झाला आहे. त्यामध्ये मी एक सुरी घालून पाहिली आहे, तर केक अजिबात चिटकलेला नाही आहे, म्हणजे केक अगदीच रेडी आहे खाण्यासाठी. पण आपल्याला हा 15-20 मिनटं चांगला केक थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाबून दाखवते की केक किती सॉफ्ट झालेला आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक तयार होतो. अगदीच मस्त आपला हा केक तयार झाला आहे. आता आपण ह्याच्या कडा सोडवून घेऊया. एका सुरीच्या मदतीने आपण ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि नंतर पलटी करून आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. आणि केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात. कारण इतका सॉफ्ट हा केक तयारच होतो की तो जर गरम गरम आपण हाताळला तर त्याचे तुकडे नक्कीच पडतील. इतका स्पॉन्जी आणि सॉफ्ट केक तयार होतो. आता आपण याचं बटर पेपरसुद्धा काढून घेऊ शकतो. हे बघा किती छान असा हा केक तयार झालेला आहे. मस्त. तुम्हाला दिसतच असेल की आपल्या केकला किती छान अशी जाळी सुटली आहे आणि दाबल्यानंतर आपला जो बोट आहेत ते अगदी पटकन वर येत आहेत. इतका सुंदर आणि सॉफ्ट हा केक तयार झालेला आहे. आता मी पलटी करून घेते आणि त्याचं जे बटर पेपर लावलेला आहे तो बटर पेपर काढून घेते. तर आता आपण ह्याचा बटर पेपर जो आपण लावलेला होता तो बटर पेपर अलगद हाताने काढून घ्यायचा आहे आणि त्याचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही तुकडे करताना लहान मोठे तुमच्या आवडीचे प्रमाणे इथे तुम्ही या केकचे तुकडे करून घेऊ शकता. तर मी एक मधून कट दिलेला आहे आणि तुम्हाला दाखवते की आपला जो केक आहे तो किती स्पॉन्जी असा तयार झालेला आहे. अगदी लाईट आणि फ्लफी असा हा केक तयार होतो. तर मस्त असा केक तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर एक केक मी तुम्हाला छान दाबूनसुद्धा दाखवला आहे की किती केक फ्लफी आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे. आणि अजिबात हा केक घशाला दाटत नाही, काही नाही. एकदम मस्त फ्लफी असा हा केक तयार होतो.
आणि अशाच अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला जर हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की मला सांगायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन पदार्थ बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता हे केक मी प्लेटमध्ये काढून घेते आणि गरमागरम चहासोबत आम्ही हे जे केक आहेत हे एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा मस्त गरम गरम चहा आणि हे कॉफी कप नक्की बनवून पहा. अगदी चहा नसेल तर कॉफीच बनवा आणि कॉफीसोबत हे गरम गरम मस्त असे गरम गरम कॉफीबरोबर हे सॉफ्ट स्पॉन्जी असे कॉफी केक स्लाईस नक्की खा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.